प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 14 चित्रसंदेश पाहणार आहोत. या चित्रांच्या माध्यमातून आपण जेव्हा अनेक ठिकाणी प्रवास करत असतो त्यावेळेस आपण चुकीचं वागत असतो. आता ह्या चुका कोणत्या आहेत ह्या आपल्याला चित्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सर्वप्रथम पहिलं चित्र पहा. पहिल्या चित्रामध्ये काय दिलेलं आहे? एक व्यक्ती बसने प्रवास करीत आहे आणि प्रवास करत असताना तो बसमध्ये थुंकण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे थुंकू नये असं खिडकीजवळ लिहिलेलं सुद्धा आहे, पण तरीसुद्धा तो व्यक्ती तिथे थुंकतो आहे. हा एकतर त्याचा आलसपणा आपण म्हणूया किंवा एक विचित्र वागणं, म्हणजे माहीत असून सुद्धा एखाद्या ठिकाणी ती चूक करणं, अशा प्रकारचे व्यक्ती असतात. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये देखील असतं, पण त्याने काय होणार आहे? शेवटी आपल्याला आजारपण होणार आहे. ओके, आपण आजारी पडू. मग अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून होता कामा नये. ते करणं आपण पूर्णपणे बंद केलं पाहिजे. ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. ओके, आता दुसऱ्या चित्रामध्ये पहा. एक व्यक्ती बसमध्ये कचरा टाकत आहे. काहीतरी तो खात आहे आणि ते कचरा करत आहे. तो व्यक्ती उतरून गेल्यानंतर तिथे दुसरी व्यक्ती येणार. मग अशा ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला बसावंसं वाटेल का? कचऱ्याच्या ठिकाणी तुम्ही देखील बसाल का? नाही. आपल्यापैकी कोणालाच असं करावंसं वाटणार नाही. पण सार्वजनिक ठिकाणी बस किंवा ट्रेनमध्ये अशा प्रकारचा कचरा टाकू नये किंवा थुंकू नये. जाणून बुजून अशा चुका आपण करता कामा नये. आपण एक जबाबदार व्यक्ती बनलं पाहिजे. आता जबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर आपल्याला दिलेल्या सूचना, आपल्याला आपलं जे सरकार आहे त्या जे काही सूचना देत आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे आणि अशा प्रकारच्या चुका मुळीच केल्या नाही पाहिजे, कारण ते आपल्यासाठी हानिकारक असू शकतं, आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतं. आता तिसऱ्या चित्रामध्ये पहा. एक व्यक्ती धावत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो ती बस पकडतो आहे. मग जर अशा प्रकारे आपण जर प्रवास करत असताना तर आपल्याला इजा होऊ शकते, आपण पडू शकतो, आपल्याला फ्रॅक्चर होऊ शकतं. मग अशा प्रकारे आपण करणं योग्य आहे का? नाही. तर चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये. ते काय सांगत आहे की चालत्या वाहनातून तुम्ही कधीही घाईघाईने चढू नका किंवा त्याच्यातून उतरू नका. हे तुमच्यासाठी हानिकारक असणार आहे. हो की नाही? तुम्ही देखील रस्त्यावरती वगैरे ॲक्सिडेंट वगैरे होताना पाहिले असेल. म्हणून अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून होता कामा नये. आता शेवटच्या चित्रामध्ये एक माणूस बसमध्ये बसलेला आहे आणि तो काय करतो आहे बघा. चित्रात काय लिहिलेलं आहे? चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे धोक्याचे आहे. कधीही चालती वाहनं असतील तर अशा प्रकारे हात काढणं किंवा डोकावून पाहणं आपल्यासाठी हानिकारक असू शकतं, कारण पाठून देखील अनेक प्रकारची वाहनं येत असतात. त्याने आपल्याला इजा होऊ शकते. आपण आपल्या विरंगुळ्यासाठी अशा प्रकारे अयोग्य पद्धतीने वागणं योग्य नाही आहे. मला आशा आहे की तुम्हाला ह्या चारही चित्रांमधून जो संदेश दिलेला आहे तो व्यवस्थितरित्या समजलेला आहे. पहिल्या चित्रातून आपल्याला काय संदेश मिळत आहे की सार्वजनिक ठिकाणी आपण थुंकू नये. सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये बसलेले असताना तिथे कचरा टाकू नये. धावत्या पळत्या बसमधून आपण चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. आणि चालत्या वाहनातून आपण डोकावून किंवा हात बाहेर काढून पाहण्याचा प्रयत्न करू नये. या चारही गोष्टी आपल्यासाठी हानिकारक आहेत. शेवटी आपल्याला एक चांगली गोष्ट सांगितलेली आहे बघा. बॉक्समध्ये काय लिहिलेलं आहे? विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही केव्हाही तुमच्या पालकांबरोबर बाहेर गेलात तर अशा प्रकारे तुम्ही सर्वप्रथम हे जाणून घ्या की विना तिकीट प्रवास करणे हा अत्यंत गुन्हा आहे. आपल्याला पोलीस पकडू शकतात. ओके. आणि दुसरा संदेश काय दिलेला आहे? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मनाचा ब्रेक म्हणजे आपलं मन ज्या ठिकाणी एखादी गोष्ट करायची नसेल तिथे तुम्ही नक्कीच थांबा. तिथे तुम्ही तुमचा अतिउत्साहीपणा दाखवू नका, अन्यथा काय होऊ शकेल? आपल्याला इजा होऊ शकेल. आय होप चित्रसंदेश हा